की एका रेल्वे स्टेशनवर चहा विकणाराही पंतप्रधान होऊ शकतो आणि माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. परत ते खोटं बोलत आहेत. ते परत खोटं बोलत आहेत. नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचा जर कोणी पुरावा आणून दिला, बरं का, गुजरातमध्ये राजकारण, नरेंद्र मोदी ज्या काळामध्ये चहा विकत होते असं म्हणतात, त्या काळात ते रेल्वे स्टेशन अस्तित्वातच नव्हतं. 71 सालाच्या आसपास काय तो आहे, तेव्हा ते स्टेशनच अस्तित्वात नव्हतं. मला मी सांगतो ना, मोदी या दंतकथा, मग काय पाण्यात नदीत उडी मारली, मग एक मगर आली, मग त्या मगरीशी मी कुस्ती केली, असे ते बाललीला त्यांच्या ज्या आहेत त्याच्यामधली ही चहा विकण्याची लीला आहे. कोणीही चहा वगैरे काय विकला नाही. आपण पाहिला असेल अलीकडच्या काळातले मोदींची छायाचित्र प्रसिद्ध होत आहेत. लंडन, अमेरिका, फ्रान्स बालवयात टाय सूट लावून शाळेत जात आहेत. ह्या दंतकथा पसरवल्या जणू काय मोदी अवतारी पुरुष आहेत. मोदी नॉन बायोलॉजिकल. बघा, नॉन बायोलॉजिकल माणूस शाळेत कसा जाईल, चहा कसा विकेल, मला सांगा जरा. जो आईच्या गर्भातून जन्माला आला नाही असते म्हणतायत, नॉन बायोलॉजिकल, अनैसर्गिक, ईश्वराप्रमाणे, तो कशाला चहा द्यायला विकेल तिथे रस्त्यावर जाऊन? चहा कशाला विकेल प्लॅटफॉर्मवर? मुळात प्लॅटफॉर्म, मोदी ज्या काळात चहा विकत होते असा दावा करतात, त्या काळात तो बनलेलाच नव्हता. ते स्टेशनच नाही बनलंय, तर चहा कुठून आला? मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी आहेत, तर चहा कशाला विकतील? त्यांचं आता सुदर्शन चक्र आहे ना, ते फिरवत फिरवत त्यांना सगळं मिळेल. खोटं बोलतात, खोटं बोलतात. ते म्हणतात की मी नगरसेवक होईन असंही मला कधी वाटलं नाही. असं बघा, या देशामधले अनेक राज्यकर्ते, हे अशाच सामान्य घरातून राजकारणात, समाजकारणात आलेले आहेत. प्रत्येक जण. डॉक्टर अब्दुल कलाम काय आहेत? तुम्हीच आहात का? सगळेच. तुम्हीच कशाला? तुम्ही नगरसेवक होईन असं वाटलं नव्हतं, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात, याबद्दल तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे कायम आभारी असायला पाहिजे. पण तुम्ही महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेलात. धर्माधर्मात द्वेष निर्माण करताय, खोटं बोलताय, रोज उठून सुडानं वागताय, सगळ्यांशी द्वेषानं वागताय. जो माणूस सामान्य घरातून जन्माला येतो तो असं वागत नाही. हा अत्यंत महत्वाचा विषय आहे, जो तुम्ही सगळ्यात आधी विचारायला पाहिजे होता. या राज्यातील हजारो रिक्षा चालक जे मराठी आहेत, सामान्य कुटुंबातले आहेत, देवेंद्रजी म्हणतात तितके सामान्य नाहीत, हे अतिसामान्य आहेत. तर या सामान्य लोकांना नगरसेवक होता येणार नाही, आमदार होता येणार नाही, मुख्यमंत्री होता येणार नाही, ते रिक्षा चालवतात आणि पोट भरतात. अशिक्षित आहेत, बहुसंख्य सुशिक्षित आहेत. मी आता नाशिक दौऱ्यावर होतो, त्याच्या आधी इतर काही शहरात गेलो, तेव्हा जे रॅपिडो बाईक नावाचा ॲप आणि जो काही प्रकार आलेला आहे, बरं का, बाईक रिक्षा, त्याच्यामुळे या हजारो रिक्षा चालकांचं रोजीरोटी संकटात आली आहे. मराठीच आहेत ना. एका बाजूला तुम्ही मराठी शिका, मराठी रिक्षा चालकांना असं सांगताय, चांगलं आहे. त्याच वेळेला जे मूळचे मराठी भूमिपुत्र आहेत त्यांची रोजीरोटी तुम्ही हिरावून घेताय. मी प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांना आज पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांना सांगितलंय, हे शिष्टमंडळी त्यांना भेटू इच्छित आहे, त्यांना भेट मिळत नाही. आंदोलन करू इच्छित आहेत, आंदोलनाला परवानगी देत नाहीत. मग प्रश्न मांडायचे कसे? मी स्वतः त्यांच्याकडे वेळ मागितलाय. मी या रिक्षावाला घेऊन येतो. कशा करताय? ही जी कंपनी आहे रॅपिडो, यांनी अनेक मंत्र्यांच्या गणेशोत्सव, दहीहंडी, लग्न कार्य यांना प्रायोजकत्व दिलेलं आहे, कोट्यवधी रुपयांचं. काही मंत्र्यांना निवडणुकीचा निधी दिलेला आहे, म्हणून ही परतफेड होते का? परिवहन मंत्र्यांनी स्वतः ते सामान्य घरातून आले असं नेहमी म्हणतात. आमलेट पावची गाडी मी चालवत होतो कुठेतरी डोंबिवली वगैरे भागात, ते काहीतरी आमलेट ना, काय भाजी पाव, आमलेट पाव, ते रिक्षा चालवायचे ना, भुर्जी पाव. राज्याचे डेप्युटी सीएम रिक्षा चालवायचे असा दावा आहे त्यांचा. अर्ध्या मंत्र्यांचा दावा आहे, कोणी पानपट्टीवर बसायचं, कोणी ह्याच्यावर बसायचं.
मग ही सगळी मुलं जी आहेत रिक्षा चालक गरीब त्यांच्यावर तुम्ही अन्याय का करताय? कॅबिनेटमध्ये तुम्ही बंड का करत नाही या रिक्षा चालकांसाठी? कोणाचा दबाव तुमच्यावर आहे? दिल्लीतल्या चहावाल्याचा आहे का? हा सांगा ना तुम्ही. जी भाषा सक्ती केलेली आहे त्याच्यावर अखिलेश यादव यांनी टीका केलेली आहे आणि भाजपातले मुंबईतले मंत्री किंवा नेते हे थंड पडलेत का ते या भाषेच्या संदर्भात का